सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज रविवार 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेचा सोन्यासारखा सण आलेला आहे. त्याचबरोबर आज परशुराम जयंतीसुद्धा आहे. बघा, संध्याकाळी जर जमलं तर परशुरामाचं मंदिर असेल तर आवर्जून दर्शनात जायचं आहे. नसेल तर स्वामींचं दर्शन घेतलं आज सर्वांनी तरीही चालेल. अक्षय तृतीयेचा दिवस आहे. जे पण काम कराल ना चांगलं त्याचं 1000 पटीने तुम्हाला सर्वांना पुण्य फळ मिळणार आहे. आपण या दिवशी ज्या पण शुभ गोष्टी करतो, जे पण चांगले कर्म करतो ना, आयुष्यभर आपल्या लेकरा बाळांना ते पुण्य आडवं येत राहतं. कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन देव आपली मदत जरूर करत असतो. माझ्या सर्व महिलांनी दादांनी देवांची पूजा केलेली असेल, सर्व काही शुभ गोष्टी या दिवशी आपण केल्याच असतील. त्याचबरोबर महिलांनो, एक गोष्ट आपल्याला घराबाहेर फेकायची आहे. रात्रीचे 11-12 वाजले ना तुम्हाला चालेल, पण रात्री एक वस्तू आपल्या घराबाहेर जरूर फेकायची आहे. तर काय करायचं आहे महिलांनो, संध्याकाळी दिवा अगरबत्ती करा, घरात कापूर धूप करायचा आहे. आधी देवांची आरती करून घ्या, नंतर कापूर जाळायचा आहे. कापराबरोबर लवंग जाळा. या दिवशी लवंग माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करते आणि अक्षय तृतीयेची तिथी अशी शुभ तिथी आहे ज्या दिवशी आपण लक्ष्मीनारायणांची सेवा जर केली ना तर 1000 पटीने आपल्याला पुण्य फळ प्राप्त होत असतं. आणि लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी, आरोग्यप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय पुण्यकारक दिवस मानला जातो. आणि या दिवशी आपल्या पितरांचे ऋण फेडण्याचा दिवससुद्धा मानला जातो. म्हणजे या दिवशी पितरांना घास टाकणं, आगारी टाकणं या गोष्टी आपण दुपारी तर केलेल्याच आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या आत तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल ना, आवर्जून थोडंसं पाणी घेऊन जा, चमचाभर दूध टाकून घेऊन जा आणि पिंपळाच्या मुळाशी ते पाणी अर्पण करायचं आहे. तिथं बसून किंवा उभ्या तुम्हाला पितृस्तोत्र बोलता आलं तर आवर्जून बोला. नसेल जमत, नुसतं पाणी जरी अर्पण केलं, एक दिवा पिंपळाखाली आवर्जून लावून या. एखादा गुळाचा खडा घरातून घेऊन जा, पिंपळाखाली ठेवा एखाद्या कागदावर, पानावर. जसा तो गुळाचा खडा पिंपळाखालील किडे मुंगळे खातात ना, तशा पितृदोषातील ज्या अडीअडचणी असतात, कारण पितृदोष असला थोडा का होईना प्रत्येक घराला, कुटुंबाला पितृदोष थोडा का होईना असतोच. मग त्यामुळे बऱ्याचशा अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर अशा शुभ तिथींना जेव्हा आपण अशी सेवा करतो ना, तर त्यामुळे 99% आपल्या आयुष्यातल्या पितृदोषातील अडचणी नक्कीच दूर होतात. म्हणून आज संध्याकाळपर्यंत पिंपळ पूजन जरूर करायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्या माठाजवळ एक दिवा पितृदेवांच्या नावाने जरूर लावा. दुपारीसुद्धा लावलेला असेल आपण दक्षिणेकडं तोंड करून, पण आवर्जून नसेल लावले गेला दुपारी तुमच्याकडून घाई गडबडीत, तर आवर्जून संध्याकाळी जेव्हा दिवा अगरबत्ती कराल, तुळशीजवळ मुख्य दाराशी दिवा लावा. त्याचबरोबर एक मातीची पंती घ्यायची आहे, दुहेरी वाट टाका. जे तेल असेल तुमच्याकडं ते टाका. देवांच्या दिव्यांसाठी वापरतात ते तेल टाका त्या दिव्यात आणि दक्षिणेकडं मुख येईल त्या दिव्याचं, अशा पद्धतीने तो दिवा माठाजवळ लावायचा आहे. यामुळे काय होतं ना, पितृदोष दूर तर होतोच, पण पितृसुद्धा संतुष्ट होतात, तृप्त होतात आणि प्रसन्न होतात आणि शांत होत असतात. म्हणून जेव्हा पण अशा शुभ तिथींना माठाजवळ दिवा लावाल ना, तर तुम्हाला तुमच्या घरात चांगले अनुभव यायला लागतील. काही महिलांचा तर नित्य नियम असतो, संध्याकाळ झाली की एक माठाजवळ दिवा त्या लावतच असतात. तुळशीजवळ लावतात, मुख्य दाराशी आणि माठाजवळसुद्धा दिवा लावतात. बघा, माठाजवळ जी महिला दिवा लावते ना, तिच्या कुटुंबाला कधीच कुठले पितृदोष लागत नाही. असले पितृदोष तरी त्यांच्या अडचणी त्यांच्यावर कधीही येत नाही. म्हणून पितृदोष निवारण्यासाठी आज अक्षय तृतीयेला आवर्जून थोड्या वेळ जरी लावला तुम्ही, एक 5-10 मिनटं चालेल, पण आवर्जून संध्याकाळी
आपल्या माठाजवळ दिवा जरूर लावा. अक्षय तृतीया आहे, तुम्हाला माठाची खरेदी करायची असेल तर आवर्जून आजचा दिवस खूप सोन्यासारखा आहे. मातीच्या पंत्या खरेदी करू शकता. गुल्लक म्हणजे गल्ला, जो पैसे साठवतो आपण देवांसाठी, तो गल्लासुद्धा आज जरूर खरेदी करा. महिलांनो, तुम्ही कुंभार दादांकडनं गल्ला घेत असाल तर आवर्जून मातीच्या पंत्या खरेदी करा, गल्ला खरेदी करा. आणि आजच्या शुभ तिथीला त्यात माता लक्ष्मीनारायणांच्या नावाने किंवा आपल्या कुलदेवीच्या नावाने एक 11 रुपये 21 रुपये त्या गल्ल्यात आवर्जून टाका. बघा, घरात तुमच्या लक्ष्मी कशी स्थिर होते, कधीच पैशाला कमी राहणार नाही. असे थोडे थोडे महिन्याचा पगार झाला की थोडे का होईना प्रथम देवांसाठी त्या गल्ल्यात पैसे काढायला सुरुवात करा. गल्ला जेव्हा भरेल, जास्त पैसे साठतील, त्यातून देवीसाठी, आपल्या देवांसाठी, देवाऱ्यासाठी ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. पण गल्ला घेण्याचा म्हणजे जो आपण पैसे साठवतो गल्ला, तो घेण्याचा एकमेव चांगला शुभ दिवस असतो तो म्हणजे अक्षय तृतीयेचा. आणि मातीचा गल्ला तर खूप खूप सुंदर अनुभव देतात घरात. तुम्हाला इतर गल्ला खरेदी करायचा असेल तुम्ही तोही खरेदी करू शकता. पण मातीचा गल्ला कसा, आपण त्यात जर पैसे साठवले ना तर आपल्या सर्व इच्छा प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा गल्ला मातीचा जरूर खरेदी करून आणा. आज संध्याकाळी कापूर जेव्हा जाळाल महिलांनो, कापरावर थोड्याशा लवंगा जरूर जाळा. तुमच्याकडं गाईची शेणी असेल त्यावर थोडं तूप टाका, त्यावर कापूर जाळा, भीमसेन कापूर जो कापूर असेल तो जाळा. त्यावर 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्यांमध्ये तुम्हाला लवंग जाळायचे आहे. माता लक्ष्मीला तो प्रथम धूप दाखवायचा आहे. संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवा. थोड्या वेळ ते धुपाचं भांडं जरा जास्त कापूर जाळावा लागला चालेल, पण ते थोड्या वेळ का होईना आपल्या मुख्य उंबरठ्यावर किंवा दाराशी जरूर ठेवा. बघा, जसा जसा तो लवंगांचा, कापराचा, गाईच्या शेणीचा, तुपाचा जसा धूप धूर सुगंध आपल्या घरात पसरतो ना, आपल्या घरात नावाला सुद्धा पितृदोष असो, वास्तुदोष असो, नकारात्मकता असो, कुणाची वाईट नजर लागलेली असेल, करणी बाधा, शत्रुपीडा, सगळ्या वाईट गोष्टींचा नाश या गोष्टी करत असतात. आणि देवी देवतांना प्रसन्न करण्याचं कामसुद्धा या गोष्टी करत असतात. यामुळे माता लक्ष्मी तर प्रसन्न होते, आपले पितृदेव प्रसन्न होते, आपले कुलस्वामिनी, आपली जी कुलस्वामिनी आहे ती सुद्धा प्रसन्न होते, आपली वास्तू प्रसन्न होते. या शुभ तिथींना असा कापूर धूप जर केला ना तर आवर्जून तुम्ही या कापरासोबत गाईची शेणी, तूप आणि लवंगा जरूर जाळा. चांगले सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर आज घराबाहेर एक वस्तू फेकायची आहे. रात्रीचे 11 वाजले चालेल, संध्याकाळपासून तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता. बघा, अक्षय तृतीयेची तिथी उद्या 7:27 म्हणजे जवळजवळ उद्या सकाळी 7:30 वाजता संपणार आहे. मग ही तृतीया तिथीत घराबाहेर एक वस्तू फेकायची आहे. यामुळे सुद्धा घराची नकारात्मकता दूर होते, इडा पिडा सर्व गोष्टी, वाईट गोष्टी नाश होतात आणि आपल्या घरात सकारात्मकता येते, पवित्रता येते, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तर काय करायचं आहे, संध्याकाळी दिवा अगरबत्ती झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे महिलांनो. उजव्या हातात थोडीशी काळी तीळ घ्यायची आहे तुम्हाला आणि तुमच्या घराच्या मागच्या खोलीपासून ती काळी तीळ तुम्हाला हातात घेऊन तुम्ही घरभर फिरायचं आहे. ज्या समस्या आहे, ज्या इच्छा आहे तुमच्या, त्या बोलायच्या आहे मनातल्या मनात. या वेळेत हा उपाय करताना कुणाशी बोलू नका, शांततेत उपाय करा. सर्व घरात फिरून घ्यायची ती काळी तीळ घेऊन आणि सरळ घराबाहेर जायचं आहे. एखाद्या कोपऱ्याला ती काळी तीळ टाकून द्यायची, कुणाचा पाय पडणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे. तर ती काळी तीळ टाकून द्यायची आहे. आता काळी तीळ नाही तुमच्याकडं तर काळी मिरी तर सर्वांकडंच असते. काळी मिरी जी आपण जेवणात वगैरे वापरतो ती काळी मिरी घ्यायची आहे. 5 दाणे घ्या, 7 घ्या, 11 घ्या, असं विषम संख्यांमध्ये तुम्हाला काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहे. काळी तीळ असेल तर त्याचाच वापर करा, नसेल तर काळी मिरी घ्या. संपूर्ण घरात फिरवून घ्यायची आणि एखाद्या कोपऱ्याला घराबाहेर टाकून द्यायची आहे.
यामुळे सुद्धा घराची इडापिडा नकारात्मकता लगेच नष्ट होते. विनाकारण कुणी शत्रू त्रास देत असेल त्याचं शत्रुत्व सुद्धा संपून जाईल, तो मित्र बनेन तुमचा. इतका सुंदर उपाय आहे. अक्षय तृतीयेला या 2 वस्तूंपैकी एक वस्तू घराबाहेर टाकायची आहे. शांततेत उपाय करा. मनातल्या ज्या समस्या आहे ती वस्तू उजव्या हातात घेऊन घरात फिरवताना आपल्या समस्या बोलायच्या आहे आणि घराबाहेर फेकताना आपल्या समस्या संपलेल्या आहे, नष्ट झालेल्या आहे, अशा हेतूने ती वस्तू घराबाहेर टाका. घरात या, हातपाय धुवायचे आहे आणि मग घरात वावर करायचा आहे.